अगं बाई पाया पडते का तुमची? चला पालखी बघायला. तर नेक्स्ट हॉल्ट आहे आपला चौक महालक्ष्मी मंदिर मध्ये. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे दिवस तिसरा. सकाळी मस्तपैकी 4 वाजता आम्ही सगळेजण उठलो, आंघोळ वगैरे करून निघालोय. आता आंघोळ वगैरे करून सकाळी मस्तपैकी निघालो. आमचा काल रात्रीचा हॉल्ट होता इथे नेरूळमध्ये सेक्टर 13 अय्यप्पा मंदिरमध्ये. अय्यप्पा मंदिरच्या समोरच जस्ट शनी मंदिर आहे. तर मस्तपैकी आम्ही लोक सकाळी फ्रेश झालो. आता बाकीच्या आपल्या सगळ्या कार्यक्रमाला लावू. तर मित्रांनो 5:15 वाजून गेलेले आहेत. आता जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की सगळेजण सकाळी उठलेले मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन रेडी वगैरे होऊन झालेत. आता आम्ही थोड्या वेळात पालखी या मंदिराच्या हॉल्टला थांबलेलो. आम्ही रात्री इथून काढू, चहा नाश्ता वगैरे पहिला करू, त्याच्यानंतर आम्ही इथून निघू. दिवस तिसरा, जसं मगाचपासून मी बोलतो आम्ही सुरुवात केलेली आहे दिवसाची. आता आम्ही निघालेलो आहे पालखी घेऊन. काल पण आम्हाला थोडा लेट झाला, आज पण थोडासा लेट झाला. 5:30च्या नंतर आम्ही दोघांनी पालखी काढली, म्हणजे ऑलमोस्ट 6 वाजत आलेले, काहीतरी 5:45. आता आम्ही नवी मुंबईला आहे, नेरूळला सेक्टर 13 मधून आम्ही लोक निघालेलो आहे. अर्धी पब्लिक फूड आहे, आम्ही लोक मध्ये आहे. थोडीशी पार्टी पण अजून येत आहेत. तर चलो, आता जास्त सकाळचा वेळ आहे, लाईट्स बरोबर नसतात म्हणून जास्त शूट नाही करणार. थोडं जसं उजेड होत गेला तसं मग बाकी सगळ्यांना पण तुम्हाला भेटवतो. आता आम्ही चौघच आहे. कौस्तुभदा इथे, साहिल आहे आणि आपला आशिषदा पण आहे इथे. चलो आगे, अजून उद्या होतो, अजून बाकीच्यांना पण भेटवतो. चलो. तर पनवेलला आम्ही लोकांनी ब्रिजच्या खाली नाश्त्याचा हॉल्ट घेतलेला आहे दिवस तिसरा. तर मित्रांनो, आम्ही लोक पनवेलचा ब्रिज क्रॉस करून पुढे आलोय आणि एवढं चालत आले तरी आमची पोरं काय दमलेली नाही. ब्रिजच्या पुढे थांबून मस्तपैकी तर मित्रांनो 10 वाजलेले आहेत आणि आमची पालखी आणि सगळे पदयात्री पोहोचलेले आहेत कळंबोळीला. ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आमच्या डान्सचा वगैरे, तो ब्रिज पनवेलचा. पोरं ऐकणार नाही, वादळ नाही दिला की असं होणार. म्हणजे चालत होते, भरपूर चाललो. त्यानंतर दमले नाही कोण. जशी गाणी वगैरे लावली म्हणजे आमचा छोटा टेम्पो आला ना,
पोरं फुल फायर. तर आमचे सगळे अपडेट्स बघायला मी लगेच तर व्लॉग्स अपलोड नाही करत आहे. शॉर्ट्स थ्रू तुम्ही आमचे लाईव्ह अपडेट करंट अपडेट बघू शकता. तर सुमित खाडे व्लॉग्सला सबस्क्राईब करा, चेक करा, आमचे सगळे अपडेट्स तुम्हाला तिथे शॉर्ट्सवर भेटतील. चलो. तर मित्रांनो, 11:15च्या सुमारास आम्ही म्हसोबा मंदिर मागे आहे. तिथे गेल्या वर्षी आम्ही पाऊस पडत असताना बस स्टॉपवर थांबून भजन केलेला. तर तो हॉल्ट आम्ही घेतला. हॉल्ट म्हणजे 10-15 मिनटाचा ब्रेक असत, रेस्ट. आता घेतला तिथे आणि परत पुन्हा निघालेलो आहे ओल्ड पनवेलचा ब्रिज जो आहे त्याच्यावरून. सायलने बालगी घेतली. आता चला, पुढे पुढे अपडेट्स मिळत राहते. चॉकलेट बसल्या बसल्या पेपर असत गेला पाहिजे, पास झालं पाहिजे. बसल्या बसल्या पेपर झाला पाहिजे. चालत न जाता पास होणार ना तुम्ही. अरे बाबा, पेपरमध्ये उद्यापासून पास होणार तुम्ही. आहे का बाबा, पास होणार ना तुम्ही. अभ्यास करा. 12 वाजे झालेत. आम्ही पनवेलच्या पंचमुखी हनुमान मंदिरजवळ आलो आहे. आमचा नेहमीचा भेटीचा स्पॉट असतो. इथे भेट घेतल्यानंतर आम्ही पुढे निघतो पालखीवर येते. तर मित्रांनो, गेल्या वर्षीचे व्लॉग जे टाकलेले मी त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी कमेंट केलेली की चप्पल घालून कसं तुम्ही पदयात्रेत चालता, चप्पल का घालता, म्हणजे असे इतक्या कमेंट्स आणि इतके मेसेज ना वैताग आणलेला. तर आपल्यासोबत नैतिक आहे जो पहिल्या दिवसापासून बिनचपलीचा चालतोय. आपण त्याला विचारूया की त्याला काय काय त्रास होत आहेत आणि त्याचं मत काय आहे. चप्पल घालून चालायचं की नाही चालायचं, जर नाही चाललं तर काय काय त्रास होत आहेत विचारूया. तर नैतिक, काय वाटतं तुला? मला असं वाटतं की चप्पल घालून चाललं पाहिजे माणसाने. का तसं, आणि तू का नाही घातली मग? आता काय सर्वांची काय काय जणांची इच्छा असते, कसं कुणी काय नवस बोललं असेल किंवा काही असेल, तर त्याच्यामुळे काय काय जण चालतात बिना चप्पलचं. तू आता बिन चपलीचा चालतोय फर्स्ट डे पासून, मग तुला ऊन पाऊस वारा आपलं चालूच आहे. संत करावं लागतं. काय काय त्रास होतोय तुला? आणि मेन हे छोटे छोटे जे दगडी असतात ते आपल्याला खूप त्रास होत असते, पायावर टोचतात. मेन तर तो प्रॉब्लेम होतो. आणि उन्हामध्ये रस्ते जेव्हा गरम होतात तेव्हा चटके लागतात. हा, तेवढं आहे, अजून काय नाही. आणि आपले हायवेज वगैरे ना इतके स्वच्छ किंवा क्लीन वगैरे नाहीत. जरा पाऊस पडला की काचा, दगडी, माती असे इतके असतात ना, तर त्याच्यावरून बिनचपलीचं चालणं इम्पॉसिबल आहे. त्यासाठी सगळेजण, आणि आपली पालखी काय 1-2 दिवसाची किंवा आपल्या गावात फिरवण्या इतकी नसते. 4-5 दिवस आपल्याला चालत घेऊन जायची असते. त्यामुळे ते चप्पल घालून घेणं गरजेचं आहे. तर त्या गोष्टीला एवढं काय लांबायची गरज नाही. रिझन हेच आहे, हेच सांगू इच्छितो. आमचे कोणाला म्हणजे आमचं इंटेन्शन नाही की कोणाच्या भावना दुखवायच्या वगैरे, त्याच्या पाठचं रिझन हे आहे म्हणून. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलं की जे एक्सपिरियन्स पदयात्री आहेत, ज्यांना अनुभव आहे, जे फार म्हणजे वर्षापासून पदयात्रा करतायत, त्या लोकांचे एक्सपिरियन्स विचारले. तर आपल्यासोबत नवीन पदयात्री पण आहेत, ज्या लोकांचा हा फर्स्ट टाइम आहे पदयात्रेचा. तर आपण त्या लोकांना पण विचारूया की का म्हणून तुम्ही पदयात्रेत आलात आणि म्हणजे
कसं वाटतंय तुम्हाला आता? हे म्हणजे योग्य वाटतंय का असं उन्हातून वगैरे चालत जाणं वगैरे? तर आपल्यासोबत आहे सूरज चौगुले आहे आपल्यासोबत. तर आपण जाणून घेऊया त्याचं पण काय मत आहे आणि का तो आला म्हणजे असं. तर काय वाटतं तुला सूरज? दिल गार्डन गार्डन हो रहा है, बहुत मजा आ रहा है यहाँ पे. क्या लबे सीरी सा लग रहा है दिल गार्डन गार्डन पर. येऊन तर खूप मजा वाटते, मला आनंद आहे. मला खूप 2 वर्ष ट्राय करत होतो पण मला यायला नाही भेटलं. पण या वर्षी मी जबरदस्तीने आलो, बोललो अनुभव घ्यावा. सूरजचं पहिलं वर्ष आहे हे. फर्स्ट टाइमच एक्सपिरियन्स घेतोय पदयात्रेचा आणि हे पायी चालत जाण्याचा. तर तुला काय त्रास वगैरे होतोय का? अजिबात नाही, मजा येते. सर्व मित्र भेटलेत, नवीन मित्र भेटलेत, सगळ्यांची ओळख काढले आणि हसत खेळत मस्ती मजा करत होतो. ऍक्च्युली पदयात्रेचा ना हेच एक फायदा असतो, हेच एक बेनिफिट असतो की म्हणजे वर्षभर जी मित्र आपल्याला भेटत नाही कामातून किंवा काही गोष्टीतून, किंवा नवीन नवीन आपल्या ओळखी वाढतात, जुने मित्र आपल्याला भेटतात, चांगले चांगले संवाद होतात, मस्त मस्त आपलं नॉलेज शेअर होतं. या सगळ्या गोष्टी असतात. मित्र परिवारामध्ये आपण चांगला टाइम स्पेंड करतो, देवभक्ती पण आपली होते. तर हेच सगळ्या गोष्टी असतात. म्हणून पदयात्रा सगळ्यांना अटेंड केली पाहिजे. नवीन काहीतरी एक्सपिरियन्स भेटतो. हा, नवीन एक्सपिरियन्स पण भेटतो. बाकी सगळ्या गोष्टी आपण करतच राहतो, पण ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्याला राहायला पाहिजे. कारण अध्यात्माशी आपण तेवढं जुळले जातो, आपली मैत्री तेवढी स्ट्रॉंग होते, बॉन्ड तेवढे चांगले बनतात. तर हेच सगळं आहे. तर मित्रांनो, दुपारचा हॉल्ट सोडून 4 वाजता आम्ही आता निघालेलो आहे पुढच्या वाटेला. मस्तपैकी कडक ऊन पडलेलं आहे एकदम. 4 वाजता पण असं ऊन पडलेलं आहे 1-2 वाजल्यासारखं. एकदम घामाघूम सगळे, पसीना पसीना. चलो मित्रांनो, संध्याकाळचा आपला जो पॅच आहे हॉलचा तो भरपूर मोठा आहे. तर पालखी पळवायची आहे आणि आपला रस्ता पण आता 1 नंबर झालेला आहे. तर पळवायला पण काही हरकत नाही. तर चला पालखी पळवायला. हे झेंड्याला पण टाको, झेंड्याला पण टाको. चल 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 चल, बाय 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 बाय.
आहे की नाही? ए पाव वाले पाव, पाव वाले पाव, 2 रुपये 2 पाव. तर मित्रांनो, संध्याकाळचा बस स्टॉपचा हॉल्ट आमचा सुका नाश्ता आणि बाकी वडापाव वगैरे तिथे आम्ही थांबून खातो. तिथे आलोय, तर सगळ्यांचा नाश्ता चालू आहे इथे. सगळे बसले आहेत आता. बाकी रास पळवले. तर मित्रांनो, पालखी मस्तपैकी खेचली, पळवली. त्यानंतर 7:30 वाजेपर्यंत आम्ही आलो. आता 5 बावडी मंदिरात आरतीचा हॉल्ट आहे आमचा. 7:30 वाजले आता. तिथून आरती वगैरे करून आम्ही निघू. तर मित्रांनो, आमचा जो 5 बावडीचा आरतीचा हॉल्ट होता तो सोडला आम्ही आता. आरती वगैरे सगळी झाली आणि पुन्हा निघालो आम्ही आमच्या नेक्स्ट हॉल्टला. तर नेक्स्ट हॉल्ट आहे आपला चौक महालक्ष्मी मंदिरमध्ये. तर आपले चौक गावचे रहिवासी ओमकार दादा भगत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपल्याला भरपूर अगोदरपासून जॉईन झालेत आणि आता आपली सगळी पब्लिक जाते आहे त्यांच्याच गावी आहे ना. येस. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा.
व्यवस्था केली होती, तर सर्व गावकऱ्यांसाठी मी ओम साई भजन मंडळातर्फे त्यांचे हार्दिक आभार मानतो. तर मित्रांनो, रात्रीच्या हॉल्टला आलो आम्ही इथे कांडरोली खालापूरमध्ये मंदिरात आहे. आता सगळेजण जेवायला बसले, तर या जेवायला तुम्ही. झालं रे, झालं. नाव घेते हा माझ्या रावांचं होते एक प्रसाद त्यांची झाली. हे थांब परत बोल. अगं बाई पाया पडते का तुमची. कापू काय? कापा कापा. नको वाजवू कुळकुळा निज निज बाळा, नको वाजवू कुळकुळा. जटाधारी आला, मोठा जटाधारी आला. महाराज की एकच राजा इथं जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथं जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या नगरावर. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या नगरावर. माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या नगरावर. माझ्या राजाचं नाव गाजत.